नागपुर के प्रतापनगर इलाके में स्थित उर्वशी बार में हुई तोड़फोड़ और मारपीट के मामले में पुलिस ने 10 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों ने बार में घुसकर तोड़फोड़ की और जानलेवा हमला किया था। इस घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ था, जिसके आधार पर पुलिस ने कार्रवाई की। पुलिस ने साफ किया है कि 10 रुपए को लेकर गिरफ्तारी की अफवाह पूरी तरह गलत है। फिलहाल मामले की आगे जांच जारी है। 11:30 वाजता काही अनोळखी इसमांनी उर्वशी बार मंगलमूर्ती चौक येथे हमला केला होता शस्त्रासहित। त्यापैकी मारी नावाच्या इसमाचं नाव त्यात माहिती पडलं होतं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही त्यातील जे नाव आहेत ते निष्पन्न केली। त्यामध्ये बार मध्ये उशिरा बसण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता आरोपींनी। तर बार मालकांनी त्यांना मनाई केल्याने त्यांनी हा सशस्त्र हल्ला केलेला होता। त्यात त्यांनी सशस्त्र हल्ला करून बारच्या गल्ल्यातील 26,000 लुटून नेले। त्यांनी कॅप्कॉम कंपनीचा मोबाईल लुटून नेलेला होता। त्यानंतर मारी नावाच्या इसमाचा आम्ही शोध लावून 24 तासात 3 आरोपी अटक केले। त्यानंतर प्रत्येक 10 तासानंतर बाकीचे असे 10 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। त्यात चोरीस गेलेला मुद्देमाल मोबाईल आणि काही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। तसे त्यांच्याकडे ज्यांनी वापरलेले वाहने ते पण आम्ही जप्त केलेले आहेत। असा 1,81,200 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि 10 आरोपीस अटक करण्यात आली आहे। ते पीसीआर मध्ये ते आहेत। सदरची कामगिरी जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचनेनुसार माननीय पोलीस उपायुक्त साहेब रेड्डी सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब MIDC विभाग गुरव सर यांनी व राणाप्रताप नगर पोलीस स्टेशनच्या DV पथकाने तसेच API तांबे यांनी केलेले। पकडलेला जो आरोपी आहे त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे त्याला मारी असे म्हणतात। त्याचं नाव आहे अनिकेत शेंद्रे आणि याच्यावर गुन्हे आहेत जुने। तसेच त्याचे काही साथीदार त्यांच्यावर सुद्धा जुने गुन्हे आहेत।